हे फार कठीण. आज मंडळांमध्ये, कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये भयानक बेबनाव आहे. एकमेकांची क्षमाच करत नाही. क्षुल्लक कारणामुळे लांब वेळपर्यंत, प्रदीर्घ काळपर्यंत एकमेकांबद्दल ग्रह धरतात, बोला आहे. कधी कधी नुसतं वरवर बोलतात. ह्याच्या घरी प्रार्थना असली तर ते तिथं जात नाही, तो त्याच्या घरी प्रार्थना असली तर तिथं जात नाही. अशा गोष्टी आहेत आपल्या मंडळांमध्ये, क्षुल्लक कारणावर. तर पश्चातापामध्ये जशा रीतीने तुम्ही देवाची क्षमा मागत आहात, तशाच रीतीने मी देखील माझ्या बहीण भावांची, जो कोणी माझ्या विरुद्ध काही केलं असेल असं मला वाटतंय, मी त्यांची क्षमा करेन. येशूच्या नावामध्ये मी त्यांची क्षमा करेन. हे जर आपण केलं ना प्रियानो मनापासून, तर आपल्या मंडळांमध्ये संजीवन येईल. आपल्यामध्ये जे ख्रिस्ताचं प्रेम आणि एकी दिसायला पाहिजे, ती बाहेरच्या लोकांना दिसत नाही. ते म्हणतात तुमचा येशू चांगला आहे, आम्हाला आवडतो, पण तुम्ही नाही आवडत आम्हाला. देव खरोखर पापांची क्षमा करतो, तुमचं जीवन बदलतो, तुम्ही हे म्हणता खरं, पण ते तुमच्यात दिसत नाही. हे आरोप आहेत की नाही आपल्यावर? ते खरे बहुतांश